उद्धव ठाकरे हे घटनातज्ञ उल्हास बापट यांच्या भेटीला आता गेले आहेत। आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय देखील येणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उल्हास बापट यांच्या भेटीला गेले आहेत। शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेना आमदारांच्या पात्रता अपात्रतेसंदर्भातला निर्णय त्याबद्दलची सुनावणी होणार आहे। कदाचित त्या पार्श्वभूमीवर ही भेट असावी। या संदर्भात कायद्यातले खास खळगे नेमके काय सांगतात, कायदा काय सांगतो, नियम काय सांगतात, आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्या सोबत आहे। योगेश, काय कारण आहे भेटीचं नेमकं? सौरभ, उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याचे जे काही कार्यक्रम आहेत ते ठरलेले आहेत। त्या कार्यक्रमानुसार आताच उद्धव ठाकरे हे घटनातज्ञ उल्हास बापट यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। उल्हास बापट यांनी ज्यावेळी शिवसेना पक्षाची जी काही सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती त्यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाला उद्धव ठाकरे मोठी मदत केली होती। उद्धव ठाकरेंनी सुद्धा उल्हास बापट यांचे सल्ला घेतला होता वेळोवेळी आणि ज्या पद्धतीने या सगळ्या विषयासंदर्भात उल्हास बापट यांचा सुद्धा मोठा अभ्यास आहे आणि त्यामुळेच या सगळ्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे उल्हास बापट यांच्या भेट घेण्यासाठी निवासस्थानी हे दाखल झालेले आहेत। यांची उल्हास बापट यांची भेट झाल्यानंतर लगेचच ते असीम सरोदे यांची सुद्धा भेट घेणार आहेत। असीम सरोदे यांनी सुद्धा शिवसेना पक्षाच्या सुनावणी संदर्भात कोर्टात त्यांनी केस लढवली होती आणि आता याच संदर्भात असीम सरोदेंशी सुद्धा उद्धव ठाकरे हे चर्चा करणार आहेत। मात्र त्यापूर्वी आताच उल्हास बापट यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत आणि आता या सगळ्या विषयासंदर्भात उल्हास बापट आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांशी उद्धव ठाकरे चर्चा करतायत आणि एकूण जी काही माहिती मिळते ती अर्थातच कायदेशीर बाबी किंवा त्या घटनात्मक जे काही बाबी आहेत त्या समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे उल्हास बापट यांच्या निवासस्थानी आल्याची माहिती शिवसेनेतल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे आणि त्यामुळे काय नेमकी चर्चा होते हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण ज्यावेळी सुप्रीम कोर्टात या सगळ्या विषयासंदर्भात सुनावणी सुरू होती त्यावेळी उल्हास बापट यांनी मोठी मदत ही उद्धव ठाकरे। ठीक आहे, बरोबर। योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल।